Hello students, hope you are all healthy and safe. नॉलेज ट्रेशर या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांना स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण सायन्स पार्ट 2 फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्होल्यूशन बघणार आहोत. लेट अस स्टार्ट हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. First of all, we'll see what is heredity. Heredity म्हणजे काय आहे? Transfer of biological characters from one generation to another. म्हणजे biological characters एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशनला ट्रान्सफर होते ते, किंवा पेरेंट्स मधून त्यांच्या ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर होणारा कॅरेक्टरिस्टिक्स. आता एक एक्झाम्पल घेऊया. एखादी फंक्शनला तुम्ही तुमच्या आई बाबा सोबत म्हणजे फॅमिली सोबत गेला असं समजा. तेव्हा तिथे असणारा तुमच्या रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्स तुमच्या आणि तुमच्या पेरेंट्सच्या बरोबर कंपेअर करतात. फॉर एक्झाम्पल, तिचा हेअरचा कलर कसा आहे? काळा काळा, तिच्या आईच्या सारखा. त्याच्या आईचा कलर कसा आहे? ब्लू ब्लू आहे. त्याचा बाबासारखा ब्लू ब्लू आई दिसतात. किंवा त्याचा हाईट कसा? बाबांसारखा हाईट आहे त्याचा. असे हाईट किंवा साईज, इंटेलिजन्स एक्सेट्रा असे अनेक गोष्टीचा कंपेअर तुमचा आणि तुमच्या आई बाबांसोबत करतात. Why it is so? Some biological characters transfer to you from your parents. म्हणजे अगदी पेरेंटच्या सारखा सेम टू सेम कॉपी तुम्ही नसणार. सेम टू सेम कॉपी असे तुम्ही दिसणार नाही, पण थोडेफार पेरेंट्सचा कॅरेक्टर्स तुमच्यामध्ये दिसणार. दिस इज नथिंग बट हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय आहे? ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वया जीन्स. मग आता जीन्स म्हणजे काय आहे? लास्ट इयर आपण शिकलेलो आहोत. जीन्स आर सेगमेंट ऑफ DNA. आता इथे आपण एक एक्झाम्पल बघूया. तुम्हाला एखादी सुंदर घर बांधायचं असेल तर तुम्ही पहिला काय करणार आहात? त्याच्यासाठी एक स्केच बनवणार. कुठे किचन पाहिजे, कुठे हॉल केला पाहिजे, एटसेट्रा एटसेट्रा. म्हणजे तुमच्या ड्रीमसारखं तुम्ही स्केच बनवणार. दॅट इज नथिंग बट यू आर प्रिपेअरिंग ए मॅप. तसेच आता आपला बॉडी एक बिल्डिंगसारखं आहे. सो वी वॉन्ट मॅप. आपला बॉडी कशातून बनलेला आहे? सेल्समधून बनलेला आहे. आता इथे आपल्याला पाहिजे जीन्स. म्हणजे काय आहे? जीन्स म्हणजे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे जो DNA मध्ये प्रेझेंट असतात. DNA कुठे असतात? DNA क्रोमोसोम्समध्ये असतात. मग हे क्रोमोसोम्स कुठे असतात? क्रोमोसोम्स न्यूक्लियसमध्ये असतात. आणि सेल्समध्ये न्यूक्लियस असतात. सेल्स कुठे असतात? म्हणजे आवर बॉडी इज मेड अप ऑफ सेल्स. नाउ लेट अस स्टार्ट the lesson heredity and evolution. First of all, we'll see can you recall. इथं 3 क्वेश्चन्स दिलेला आहे. पहिला क्वेश्चन, which component of the cellular nucleus of living organisms carries hereditary characters? हेरिडिटरी कॅरेक्टर्स कोण कॅरी करतात? तर जीन्स कॅरी करतात. जीन्स कुठे असतात? DNA मध्ये. सो आपण सांगू शकतो DNA कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू द प्रोजिनी. म्हणजे इथं कॅरेक्टर्स फिजिकल किंवा मेंटल कॅरेक्टर्स पेरेंट्समधून प्रोजिनी म्हणजे ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर होते.
ह्याला आपण काय म्हणतो, ह्या प्रोसेसला आपण हेरिडिटी असं म्हणतो. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे, विच आर द कॉम्पोनेंट्स द DNA मोलेक्यूल. DNA मोलेक्यूलमध्ये कुठलं कॉम्पोनेंट्स आहे, म्हणजे DNA मध्ये डिऑक्सिरायबोज शुगर आहे, फॉस्फेट मोलेक्यूल आहे, नायट्रोजिनस बेसस आहे, नायट्रोजिनस बेससमध्ये प्युराइन्स आहे, पिरिमिडिन्स आहे, म्हणजे एडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमिन असे न्यूक्लिओटाइड्स आपल्याला दिसतात. म्हणजे डीएनएचे कॉम्पोनेंट्स काय काय असतात, शुगर, रायबो शुगर असतात, फॉस्फेट मॉलिक्यूल असतात आणि नायट्रोजिनस बेसिसमध्ये 4 टाईपच्या न्यूक्लिओटाइड्स असतात, एडेनाइन, ग्वानाइन, थायमिन आणि सायटोसिन असे 4 न्यूक्लिओटाइड्स असतात. Next we'll see heredity and hereditary changes. You know that heredity is the transfer of biological characters from one generation to another via genes. Gregor John Mendel is pioneer of modern genetics. जॉन ग्रेगर मेंडेल त्यांनी फादर ऑफ जेनेटिक्स असे ओळखले जातात. It took a long time to understand the conclusion of his research about heredity. भरपूर लॉंग पिरियड त्यांनी हेरिडिटीवरती रिसर्च केलेला आहे आणि त्याच्यावर एक कन्क्लुजन दिलेलं आहे. इन 1901 द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थिअरी ऑफ ह्युगो डी राईस. 1901 मध्ये सायंटिस्ट ह्युगो डी राईस मुळे सडन होणाऱ्या चेंजेस आणि त्याच्या मागचे रिझन समजले होते. Meanwhile, in 1902, Walter and Sutton observed the paired chromosomes in the cells of a grasshopper. Until then, it was not known to anyone. नंतर 1902 मध्ये वॉल्टर आणि सुट्टन एक दोन सायंटिस्ट त्यांनी एक ग्रॉस हॉपरवरती एक्सपेरिमेंट केले आणि त्यांनी ग्रॉस हॉपरच्या सेलमध्ये क्रोमोसोम्स आहे ते पण पॅरमध्ये आहे, क्रोमोसोम्स पॅरमध्ये आहे असे त्यांनी बघितलेले होते. त्यांनी डिस्कवर करायच्या आधी ते कोणाला पण माहीत नव्हता. रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ द जेनेटिक मटेरियल when it was proved that genes are carried via chromosomes. आता क्रोमोसोम्स बद्दल कळाल्यावर many researches takes place. Exactly what are these chromosomes and also about the nature of genetics. Genes are carried via chromosomes हे पुढे प्रूव्ह झालेलं आहे. Through which 1944 trio of scientists Ostwald Avery, Maclean McCarthy and Colin MacLeod proved that except viruses, all living organisms have DNA as genetic material. 1944 मध्ये ट्रायो सायंटिस्ट ओस्टवाल्ड एव्हेरी, मॅक्लीन मॅकर्थी आणि कॉलिन मॅक्लिओड ह्या 3 सायंटिस्ट मिळून त्यांनी एक्सपेरिमेंट केले आणि त्यांनी सांगितलेलं आहे व्हायरसेस सोडून ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांच्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये व्हायरसेस सोडून ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये DNA जेनेटिक मटेरियल असतात असे त्यांनी ह्या 3 सायंटिस्टने प्रूव्ह केलेलं आहे. इन 1961 द फ्रेंच जेनेटिसिस्ट फ्रँकोइस जॅकोब अँड जॅक मोनाथ proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacteria cells. 1961 मध्ये बॅक्टेरिया सेल्समध्ये असणारा DNA मधून प्रोटीनच्या सिंथेसिस कसे होते याचा मॉडेल फ्रेंच सायंटिस्ट फ्रँकोइस जॅकोब आणि जॅक मोनाथ यांनी एक मॉडेल तयार केले. इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन DNA. DNA मध्ये जे जेनेटिक कोड आहे
ते माहीत करून घेण्यासाठी त्याचा मदत झाला होता. Thereby, the technique of a recombinant DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. त्यामुळे रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी डेव्हलप झाले आणि त्याला आता जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये भरपूर स्कोप आहे. फिंगरप्रिंटिंग, DNA फिंगरप्रिंट हे सगळं होण्यासाठी त्याचा मदत झालं. The science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorders, production of hybrid varieties of animals and plants, and in industrial processes in which microbes are used. हे जे नॉलेज ऑफ हेरिडिटरी डायग्नोसिस, हे जे नॉलेज ऑफ हेरिडिटी आहे ते डायग्नोसिस फील्डमध्ये अप्लाय केला जातो. आपण हेरिडिटरी डिसीजेस बघितलेला आहोत प्रिव्हियस क्लासमध्ये, जसे की सिकल सेल ॲनिमिया, क्रोमोसोमल अबनॉर्मॅलिटीज होणार, क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटीजमुळे होणारा डिसीजेसबद्दल पाहिलं होतं. हे जे डिसीजेस पेरेंट्सकडून नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होत असते, त्याचा डायग्नोसिस करणे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करणे, डिसीजेस होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन घ्यायचं, आणि प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटीज ऑफ ॲनिमल्स, प्लांट्स एटसेट्रा हे सगळ्या हेरिडिटीमध्ये येतात. Next, we'll see transcription, translation and translocation. Can you tell? First question is sketch and explain the structure of DNA and various types of RNA. प्रिव्हियस क्लासमध्ये आपण डीएनएचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. डीएनएचं फुल फॉर्म आहे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. डीएनएमध्ये न्यूक्लियोटाइड्स असतात. डीएनएमध्ये देर आर 2 स्ट्रँड्स इन द डीएनए. नेक्स्ट हे सगळं आपण प्रिव्हियस क्लासमध्ये शिकलेलं आहे. नेक्स्ट टाइप्स ऑफ RNA. देर आर 3 टाइप्स ऑफ RNA, mRNA, tRNA and rRNA. Second question आहे explain the meaning of a genetic disorder and give names of some disorders. जेनेटिक डिसऑर्डर हे क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटीज मधून होते आणि दुसरा असा जेनेटिक सिक्वेन्समध्ये सडन चेंजेस होते, त्याच्यामुळे सुद्धा म्युटेशन, त्याला म्युटेशन म्हणतो, त्या म्युटेशनमुळे सुद्धा जेनेटिक डिसऑर्डर होत असते. ह्याचं एक्झाम्पलसुद्धा आपण लास्ट इयर बघितलेला होता. आपण टर्नर सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम, सिकल सेल ॲनिमिया असे भरपूर सारे डिसीजेस बघितलेलं होतं. आता पुढे बघणार आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. With the help of RNA, the genes present in the form of DNA participate in the functioning of a cell and thereby control the structure and functioning of the body. DNA मध्ये जे RNA आहेत तर त्यांच्यामध्ये सेल्समध्ये होणारा फंक्शनमध्ये RNA सुद्धा पार्टिसिपेट होते आणि बॉडीची हे जे स्ट्रक्चर आहे आणि फंक्शनवर ते कंट्रोल ठेवत असतात. DNA मध्ये असणारा RNA स्ट्रक्चर, बॉडीच्या स्ट्रक्चरवर आणि फंक्शनवर सुद्धा कंट्रोल ठेवत असणार. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन DNA and synthesis of appropriate proteins as per requirement is necessary for body. प्रोटीन्सच्या सिंथेसिसचा जे काही इन्फॉर्मेशन आहे ते DNA मध्ये स्टोअर केलेलं असतात आणि ते रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्या बॉडीसाठी ज्या प्रोटीन्सचा आवश्यक आहे त्या प्रोटीन सिंथेसिस केला जातो. These proteins are synthesized by DNA through the RNA. हे जे प्रोटीनचा सिंथेसिस DNA मध्ये RNAच्या थ्रू होत असते. दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डॉग्मा. ह्यालाच आपण सेंट्रल डॉग्मा असे म्हणतो.
mRNA is produced as per the sequence of a nucleotide on DNA. DNA मध्ये न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स कसे आहे त्याप्रमाणे mRNA मध्ये न्यूक्लियोटाइड्स प्रोड्यूस केला जातो. Only one of the two strands of DNA is used in this process. DNA मध्ये 2 strands असतात, त्यातला एकच स्ट्रँड ह्या प्रोसेसमध्ये यूज केला जातो. The sequence of a nucleotide in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. mRNA मध्ये प्रोड्यूस झालेला न्यूक्लियोटाइड्स DNA मध्ये असणारा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्सचा कॉम्प्लिमेंटरी असतात. Besides, there is uracil in RNA instead of thymine of a DNA. DNA मध्ये थायमिन असेल तर RNA मध्ये युरॅसिल असतात. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये आपण बघितलेलं होतं ग्वानाइन आणि सायटोसिन दे आर कॉम्प्लिमेंटरी टू ईच अदर. सिमिलरली एडेनाइन and thymine they are complementary to each other. आता आपण सांगू शकतो ग्वानाइनचा कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड आहे ते सायटोसिन, एडेनाइनचा कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड आहे ते थायमिन आहे. हे न्यूक्लियोटाइड्स पॅरमध्येच असतात. पण RNA मध्ये थायमिन नसतात. RNA मध्ये थायमिन नसतात. RNA मध्ये थायमिनच्या जागे युरॅसिल असतात. युरॅसिल असतात. फॉर एक्झाम्पल आता DNA मध्ये 2 स्ट्रँड्स असतात. ह्या 2 स्ट्रँड मधला एकच स्ट्रँड प्रोटीन सिंथेसिस होताना होते. mRNA तयार होते. एकच स्ट्रँड मधून mRNA तयार होते. आता DNA मध्ये एडेनिन असले की इथं RNA मध्ये थायमिन नसतात. थायमिनच्या बदली काय असतात? युरॅसिल असतात. आता DNA मध्ये सायटोसिन असले की RNA मध्ये त्याचा कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड म्हणजे ग्वानाइन असणार. सिमिलरली आता DNA मध्ये थायमिन हे न्यूक्लियोटाइड असले तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड एडेनाइन. एडेनाइन RNA मध्ये असतात. सो एडेनाइन RNA मध्ये प्रोड्यूस होणार. असे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड प्रोड्यूस RNA मध्ये प्रोड्यूस होते. This process of RNA synthesis is called as transcription. RNA सिंथेसिस करण्याचा ह्या प्रोसेसलाच आपण ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो. The mRNA formed in the nucleus comes in cytoplasm. It brings in the coded message from DNA. न्यूक्लियस मध्ये असं तयार झालेला mRNA, न्यूक्लियस मध्ये असं तयार झालेला mRNA सायटोप्लाझमला येते आणि असं येताना ह्या मेसेज आणि येत असताना न्यूक्लियसमधून सायटोप्लाझमला येत असताना DNA कडून कोडेड मेसेज घेऊन येते. असा कोडेड मेसेज असतात mRNA घेऊन येतात सायटोप्लाझमला घेऊन येतात. द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमिनो ॲसिड्स. ह्या मेसेजमध्ये अमिनो ॲसिडसाठी काही कोडेड इन्फॉर्मेशन असतात. द कोड फॉर ईच अमिनो ॲसिड consists of 3 nucleotides. It is called as a triplet codon. प्रत्येक अमिनो ॲसिडसाठी ह्या जे कोड्स आहे ते 3 न्यूक्लियोटाइडच्या सेटमध्ये येत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रिपलेट कोडॉन. नेक्स्ट, डॉक्टर हरगोविंद खुराना, a scientist of Indian origin, has made an important contribution in discovery of a triplet codons for 20 amino acids. डॉक्टर हरगोविंद खुराना हे इंडियाचा सायंटिस्ट आहे. त्यांनी 20 अमिनो ॲसिडसाठी ट्रिपलेट कोडॉन डिस्कवरी केली. फॉर दिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबेल प्राइज इन 1968 अलॉंग विथ द 2 अदर सायंटिस्ट. त्यांच्या हे कामासाठी त्यांना 1968 मध्ये नोबेल प्राइज देण्यात आला होता.
mRNA is made up of thousands of triplet codons. प्रत्येक mRNA thousands of मध्ये thousands of triplet codon असतात. As per the message on mRNA, amino acids are supplied by the tRNA. ज्याप्रमाणे mRNA ट्रिपलेट कोडॉनचा मेसेजेस घेऊन येतात त्याचप्रमाणे tRNA मध्ये त्याचा रीड करून अमिनो ॲसिडचा सप्लाय होत असते. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन हॅविंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. मग ह्याच्यासाठी mRNA वर ज्या सिक्वेन्समध्ये कोडॉन असतात त्याचा कॉम्प्लिमेंटरी कोडॉन tRNA मध्ये असतात, म्हणजे त्यालाच आपण अँटीकोडॉन असे म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. ह्या प्रोसेसला काय म्हणतात म्हणजे ट्रान्सलेशन असे म्हणतात. द अमिनो ॲसिड्स ब्रॉट इन by tRNA are bonded together by peptide bonds with the help of rRNA. आता tRNA प्रोड्यूस केलेला अमिनो ॲसिड त्याला बॉन्ड करण्याचा काम rRNA करतात आणि त्या बॉन्डला पेप्टाइड बॉन्ड्स असे म्हणतात. During this process, the ribosomes keeps on moving from one end of mRNA to other end by the distance of one triplet codon. ह्या प्रोसेस होत असताना रायबोसोम आहे ते mRNAच्या एका एंडमधून दुसऱ्या एंडपर्यंत मूव्ह करत असतात आणि त्याचा डिस्टन्स ह्या रायबोसोमचा डिस्टन्स किती असते ट्रिपलेट कोडॉन असतात. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. ह्यालाच आपण काय म्हणतो ट्रान्सलोकेशन असं म्हणतो. सच मेनी chains कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. ह्यासारखा असे भरपूर सारे चेन्स एकत्र येतात आणि कॉम्प्लेक्स प्रोटीन्सचा तयार होते. दीज प्रोटीन्स कंट्रोल वेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर अपीअरन्स टू. हे जे प्रोटीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा तयार होते ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वेरियस फंक्शनला कंट्रोल करत असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्स ड्यू टू जीन्स ओनली अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांनी आपल्यासारखंच दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सला तयार करत असतात. आता हे कशामुळे होते तर जीन्समुळे होतात. काही जीन्स सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. काही जीन्स एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनला कुठलाही चेंजेस न होता ट्रान्सफर होतात. आहे जसे आहे तसेच ट्रान्सफर होतात. Due to this, some of the characters of parents are transmitted to their offsprings. त्याच्यामुळेच पॅरेंट्सकडून काही कॅरेक्टरिस्टिक्स चिल्ड्रनला ट्रान्सफर होत असतात. हा हे तसंच जातात. फॉर एक्झाम्पल चिल्ड्रनचा हाईट त्यांच्या बाबासारखा आहे म्हणजे त्या कॅरेक्टरिस्टिक्सचा जीन्स पेरेंट्सकडून काहीही चेंज न होता आहे तसंच मुलाला ट्रान्सफर झालेला असतो. Sometimes any nucleotide of the genes changes its position that causes a minor change which is nothing but the mutation. पण काही वेळा ह्या जीन्समध्ये सडन चेंजेस घडून येतात. काही वेळा काय होतात म्हणजे जीन्समधला कुठलाही न्यूक्लिओटाइड त्याचा पोझिशन असे पहिला मेन सिक्वेन्स असतात त्याच्यामध्ये मेन सिक्वेन्समधला काही न्यूक्लिओटाइड्स त्याचा पोझिशन चेंजेस करत असतात. त्याच्यामुळे न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्समध्ये
एक मायनर चेंज होते. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो म्हणजे म्युटेशन. सम म्युटेशन्स मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल एनिमिया. काही म्युटेशन मायनर असतात परंतु काही मेजर असतात. एक्झाम्पल, म्युटेशनमुळे सिकल सेल एनिमिया सारखा जेनेटिक डिसऑर्डर होतात. हे कधीही न संपणारा प्रोसेस आहे. डार्विनचा थिअरी नॅचरल सिलेक्शनला हे एक प्रूफ आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण इव्होल्यूशन ह्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. इव्होल्यूशन म्हणजे काय, कधी त्याची सुरुवात झाला, हे सगळं आपण नेक्स्ट क्लासमध्ये